का केलं कुणी केलं संदेश मोहिते आला काढून आले दिले का हो काय संदेश मोहिते यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी शूज देण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रणजित आणि नागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दौंड संघाकडून आपल्याला पाहायला मिळते आणि पहिले बॉलर कल्पेश आहेत पोलादपूर संघाकडून. पुन्हा एकदा फायनलचा थरार, ज्या क्षणाची तुम्ही आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता खऱ्या अर्थानं आलेला आहे. तर कोण जिंकणार फायनलचा हा सामना, आणि तो क्षण मात्र नक्कीच आपल्या समोर आलेला आहे. घड्याळामध्ये पाहतोय 5:52 पहिला बॉल यावेळेला आपण पाहतोय स्कोर लेगच्या दिशेने संजावात. पहिल्या बॉलवर दणदणीत आलाय चौक. षटकातील आपण पाहूया दुसरा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल कल्पेश यांचा. या षटकातील पहिल्या बॉलवर चांगला प्रहार पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहतोय दुसऱ्या बॉलला देखील आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडूला लॉप केले. डाऊन द ग्राउंड बॉल जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि याच दरम्यान दुसरी धाव कंप्लीट होती की होईल. 2 बॉल मध्ये आपण पाहतोय 6 धावा स्कोर कार्डवर. एक चांगला स्कोर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक फलंदाज आपण पाहतोय रणजित आणि नागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे दौंड संघाकडून. षटकातील तिसरा बॉल यावेळेला शपलवून शॉट खेळला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉटलाच्या बाहेर गोलीच्या वेगाने चौकार. 4-4. बॅटिंगचा प्रदर्शन रंजनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दौंड संघाचा रणजित मात्र सुरेख फलंदाजी करताना कल्पेश्वर या ठिकाणी कल्पेशचा समाचार घेताना रणजित हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चौकार लगावलेत. रोहिदा जाधव यांच्याकडून विकेट घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. कल्पेश साठी ऑफर आहे. धावसंख्या होते टोटल 10चा आकडा. 3 चेंडूमध्ये 10 धावा. दौंड संघ एक मजबूत स्थितीमध्ये आलाय. कल्पेश यांचा षटकातील चौथा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चौथा बॉल त्याला उडवलंय दूर 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 गगनचुंबी षट. शुभम चव्हाण कडून 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, खतरनाक बॅटिंग होते इथं रणजित चव्हाणची दौंड संघाकडून. आणि दौंड टीम कडे जर पाहिलं तर फक्त 5 खेळाडू बाहेरून आलेत आणि बाकी मात्र शिरवली टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल याही वेळेला आणखी एक ठोकलंय, पण यावेळेला जे टिपलंय विकेटचं पतन. धक्का संघाकडून कल्पेश यांचा शेवटचा बॉल आणि याच दरम्यान हा बॉल निर्धाव चेंडू जवळ मला वाटतं पंचाने नक्कीच सांगतायत षटक होत आहे समाप्त. पहिल्या षटका अखेर 16 धावा धाव फलकावर. एक गडी बाद या स्थितीमध्ये दौंड संघ.
बॉलिंग मार्कवर अजिंक्य पोलादपूर संघाकडून यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. अजिंक्य आलेत बॉलिंग मार्कवर. हळूहळू आपण पाहतोय 5:56 6 वाजायला आले आहेत आणि हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. वा, नागेशला मात्र बॅट उचलू दिली नाहीये. अजिंक्यचा पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू बाकी असतील. 16 धावा धावफलकावर दौंड संघ. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली रणजित या खेळाडूकडून, परंतु तदनंतर स्कोर कार्ड थांबवलाय. थोडासा वापसीची घंटा वाजवली. आता पोलादपूर टीमने सुरुवातीला रणजित हेवी झाला होता पोलादपूर संघावर, पण आता मात्र चित्र बदललंय. आता पोलादपूर संघाचे बॉलर हेवी झालेत दौंड टीमवर आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. यावेळेस पुढचा बॉल पाहूया. वातावरणामध्ये गारवा, मॅच मध्ये गरमाटपणा पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल या वेळेला नो बॉल. नो बॉल अर्थात येणारा बॉल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. ज्या बॉलवर आपण कसाही फटका मारू शकतो. एकने स्कोर कार्ड 17 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 17 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील धाव फलकावर. फायनलच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय पंच नो वाईट. कळवा जरा. वाईट बॉल. ओके, वाईट बॉल या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा यावेळेला आपण पाहतोय. डायरेक्ट बॅटवर घेतले, जरूर समोरच्या दिशेला बॉलला ट्रॅव्हल केलंय. लॉंग मिड ऑफला सिंगल एक धाव. 18 धावा शुभम यावेळेस पाहायला मिळतील आपल्याला. 18 धावा धाव फलकावर. शुभम चव्हाण स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जरूर शॉर्ट फाईन लेगला बॉल जाईल. सिंगल एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयास नाहीये. एकच धाव. 19 धावा. षटकातील आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू बाकी. 19 धावा आतापर्यंत. म्हणजे पहिल्या ओव्हरचा विचार केलात ना तर रणजितने तुफानी फटकेबाजी केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावांची खतरनाक खेळी पाहायला मिळाले. ओ हो हो हो, दबाव प्रेशर आला आता दौंड संघावर. अजिंक्यचा डॉट बॉल. येणारे 2 चेंडू बाकी. शेवटच्या षटकातील धाव संख्या स्थिरावली. 19 या आकड्यावर थांबले. रनांची गाडी. नागेश यावेळेला पायामधला बॉल, त्याला डाऊन द ग्राउंड खेळलाय. सिंगल एक धाव घेतले. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल आणि या दरम्यान दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 19 आणि 2 21 21. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा धाव फलकावर. मैदानावर चहू बाजूला हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली आहे. शेवटचा बॉल या वेळेला हा बॉल जाईल डॉट. विकेट पतन आणि 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज जिंकण्यासाठी पोलादपूर संघाला. हॅलो, कल्पेश मोहिते यांनी जर पहिला षटकारला गोरख मोहिते यांच्याकडून 1000 रुपये आणि कल्पेश मोहिते यांनी जर प्रत्येक षटकाराला रोहिदास जाधव यांच्याकडून 500 रुपये. सामना त्वरित चालू करावा. चला, वेळ करू नका. वेळ आपल्याकडे मित्रांनो खूपच कमी आहे. जिथं आपण पाहतोय 22 धावांची गरज आहे फायनलच्या मॅचला जिंकण्यासाठी पोलादपूर संघाला. 12 बॉल 22 धावा करायच्या आहेत.
खड्यालामध्ये आपण पाहिलं तर 6 वाजून गेलेले 6 वाजून 1 मिनिट पोलादपूर आपल्याला पाहायला मिळतो. संघाने बॅट्समॅन मैदानात ताबडतोब पाठवण्याची कृपा करा. कल्पेश मोहिते प्रत्येक षटकाराला रोहिदास जाधव यांच्याकडून 500 आणि पहिल्या सिक्सरला गोरख मोहिते यांच्याकडून 1000 रुपये. संध्याकाळचं सत्र या ठिकाणी पाहायला मिळतं. 22 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. फायनलच्या मॅच मध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये मेन पंच तुषार धावडे, मॅन फ्रॉम सणसवाडी आणि स्क्वेअर लेग अंपायर आमचे सागरजी मोहिते सर आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम निजामपूर. दोन्ही पंचांचं हार्दिक स्वागत. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे सूरजजी पानसरे आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी. डीजे वाले आमचे शैलेश साने, त्याचबरोबर डेकोरेटर्स वाले प्रकाश आंबावले आपलं देखील हार्दिक स्वागत. तमाम क्रिकेट रसिकांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. फायनलचा थरार आणि 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज असताना दौंड संघाकडून नागेश पहिला बॉल कल्पेश साठी. पहिला बॉल यावेळेला वा चांगला घातक असा बॉल फेकला नागेशने. डॉट बॉलची सांगता जरूर आपल्याला पाहायला मिळते. कोण फायनल घेऊन जाणार या मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायचं आहे. मैदानाच्या चौफेर तुम्ही नजर मारल्यात तर अगदी झाडे या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेला उडवले टॉपिंग लागला बॉल हवेमध्ये आहे. हा झेल ओ हो 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 हो. हे काय केलं मित्र, कॅच सोडले की मॅच सोडले समजत नाही. कारण फायनलच्या मॅच मध्ये कल्पेशचा झेल जर पकडला असता तर काय झालं असतं. हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरची भाषा केली जाते पण जर तरला मुली स्थान देत नाहीये. नागेशने चांगला बॉल हाताळला होता पण थोडासा इथं बॅकअप लावला असताना क्षेत्ररक्षकाने तर जबरदस्त या ठिकाणी मजा आली असती. सिंगल एक धाव मिळेल. 2 बॉल 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. षटकातील तिसरा बॉल अजिंक्यसाठी आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रॉंग अँड लॉंग षटकार. सूर्यगेट या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. अजिंक्यच्या बॅट मधून 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 7चा आकडा स्कोर कार्डवर 3 चेंडू अखेर हे समीकरण बनताना पाहायला मिळते आपल्याला. अतिशय घातक अशी जोडी पोलादपूर संघाची देखील पाहायला मिळते आपल्याला. अजिंक्य आणि कल्पेश सुरेख फटकेबाजी अगदी दिवसभरामध्ये पाहायला मिळेल त्यांच्याकडून. षटकातील चौथा बॉल नागेशचा. चौथा बॉल त्याला देखील उडवलंय बॉन्ड लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक ठोकला षटकार. टोटल स्कोर कार्ड आपण पाहतोय 13 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. थोडासा मॅचचा कायापालट करताना अजिंक्य फलंदाज फायनलच्या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला आपण पाहतोय शानदार स्ट्रोक खेळला. स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड 14 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 5 चेंडू 14 धावा या ओव्हर मध्ये. कल्पेश स्ट्राईक एंडला. शेवटचा बॉल असेल नागेशचा दौंड संघाकडून. दौंड आणि पोलादपूर असा फायनलचा सामना. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर हा येतोय मॅक्झिमम कल्पेशच्या बॅट मधून षटकार. शुभम असेल.
6 बॉल फक्त 2 धावा. फायनलचा सामना जिंकण्यासाठी पोलादपूर संघाला बॉलर शुभम ना. एका ओव्हर मध्ये 20 धावा खर्च केल्या नागेशनं. शुभम आलेत बॉलिंग मार्कवर. 6-2. पहिला बॉल वाईड बॉल आणि आता 6 बॉल मध्ये एका धावेची गरज. जवळजवळ प्रेक्षकांनी ओळखलंय हा सामना कोण जिंकणार, चॅम्पियन कोण होतोय हे जरूर प्रेक्षकांनी जाणलंय मनामध्ये. आणि अशा प्रकारे या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागते विकेटचं पतन. बॅट्समन नेम काय आहे? 5 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पोलादपूर संघाला शेखर आलेत नवीन फलंदाज पोलादपूर टीम कडून. थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आमचे प्रेक्षक बसलेले उभे राहिलेत, घराकडे निघाले पण पुन्हा थांबलेत. थोडीशी प्रतीक्षा आहे. यावेळेला हलक्या हाताने बॉलला पुश केला आणि अशा प्रकारे आउट आउट आहे. हो विकेट. चार बॉल मध्ये एका धावेची गरज असताना कल्पेश आता स्ट्राईक एंडला आले. आणखी एक धक्का लागलाय पोलादपूर संघाला. 4 बॉल 1 धाव तुम्हाला कंपल्सरी बनवायची आहे. शुभमचा बॉल आणि यावेळेला हा फटका खेळलाय. चॅम्पियन बनलाय तो म्हणजे पोलादपूर संघ. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. फायनल विजेता पोलादपूर संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरतोय तो म्हणजे पोलादपूरचा संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. कमान डीजे. आहेत हॅलो